मिरजेतील सराफ रमेश वीरभद्र क्युटे राहणार नदीवेस मिरज यांना 1.5 कोटी कर्जाचा आमिषाने 40 लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी फरारी आरोपीस मुंबईतून मिरजेत आणून त्यास कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचा आरोप क्युटे यांनी पत्रकार परिषदेत केला। क्युटे यांनी सुमारे 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सचिन देशपांडे, अभिषेक भंडारी, प्रियंका शेट्टे, मिथुन त्रिवेदी या 4 जणांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात 2.5 वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे। यातील अभिषेक भंडारी हा मुंबईतील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होता। याबाबत तक्रारी केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करणारे तत्कालीन गुन्हे प्रकटीकरण मिरज शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, सचिन संदी, सचिन फडतरे, फकीर यांनी आरोपी अभिषेक भंडारी यास मुंबई येथून पकडून आणून मिरजेत गजानन लॉजवर आणून ठेवले। त्याला गुन्ह्यात अटक न करता तसाच सोडून दिले। याबाबत तपासी अधिकारी वासुदेव यांनी मुंबईला जाण्यासाठी मिरजेत स्टेशन डायरीत नोंद केली। परत येऊन आरोपी मिळाला नसल्याची नोंद केली आहे। उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव त्यांच्या पथकाने आरोपी अभिषेक भंडारी त्यांच्या सोबत आर्थिक तडजोड करून त्यास कारवाई न करता सोडून दिल्याचा आरोप कवटे यांनी केला। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 वर्ष पूर्ण होत असताना अद्याप आरोपीला अटक केली जात नाही। याबाबत फौजदार श्रीकांत वासुदेव, त्याचे साथीदार व आरोपीच्या मोबाईल लोकेशनची पडताळणी करावी। आरोपीला सोडून देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी क्युटे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। राहणार मिरज, माझं नदीवेसमध्ये शिवलेलं ज्वेलर्सचं दुकान आहे। माझी ऑनलाईन बँकेत लोन काढून देतो म्हणून फसवणूक झालेली आहे। त्यासाठी 2021मध्ये मी मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता। त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये नितीन सावंत हे पोलीस अधिकारी होते। त्यांनी आरोपींना जवळ पकडून आणले। त्यातले एक आरोपीकडे मला 60,60,000 रुपये त्याच्याकडून मिळवून दिले। त्याच्यानंतर ते ह्या बदली झाल्यामुळं हा तपास श्रीकांत वासुदेव साहेबांच्याकडे आला। 22-23मध्ये श्रीकांत वासुदेव साहेबांच्याकडे तपास होता। त्यावेळी त्यांनी मंगलोरला गेले आरोपीच्या घरचे तपासणी आणि बँकेचे अकाउंट चेक करून येतो म्हणून। ते मंगलोरला गेले। मंगलोरातनं येताना त्यांनी सगळे स्टेटमेंट काढून आणले, बँकेचे सगळे केले। त्याच्या बायकोला समज दिला आरोपीच्या। त्यानंतर तिथनं येताना आरोपीकडं पैसे घेऊन परत आले आणि मला सांगितले तिथं जाऊन आम्ही अर्ज देऊन आलो आहे त्यासनी। त्यांनी तुमच्या अकाउंटवर जे काय थोडं असतील ते पैसे पाठवून देतील 8 दिवसात आणि त्याच्या बायकोचा आपण हायकोर्टातनं जामीन कॅन्सल करू। त्याच्यानंतर 1 महिन्यापर्यंत तिने हायकोर्टात जाऊन जामीन कॅन्सल करायसाठी बी अर्ज करून सगळं करून आले। ते बी दाखल केले हायकोर्टात। पण परवा मागच्या महिन्यामध्ये आरोपी भंडारी हा मुंबईमध्ये आहे वासुदेव साहेबांनी समजलं। त्यावेळी त्यांची टीम सचिन फडतरे, सचिन संदी, फकीर आणि वासुदेव साहेब हे सर्वजण मुंबईला गेले। त्यावेळी त्यांचं मुंबईमध्ये आरोपीला त्यांनी पकडले। मुंबईतनं आरोपीला पकडून मिरजेमध्ये आणले। ज्यावेळी त्यांनी मिरजेमध्ये आणले त्या दिवशी मला सकाळी वासुदेव साहेबांचा फोन आला की आरोपी इथं काय मिळत नाही आणि आम्ही मुंबईतून परत येत आहे। पण त्यांचा फोन झाल्यानंतर 2 महिन्याच्या जास्त झालं आरोपी माझ्याबरोबर बोलत नव्हता की माझा फोन पंटरवीत नव्हता। त्यांचा फोन झाल्या त्याच दिवशी संध्याकाळी आरोपीचा मला फोन आला की काय असेल ते आपला विषय मिटवून घेऊ आणि पोलीस मला इथं हुडकाल्यात आणि उद्याच्या उद्या आपलं ॲफिडेविट घालून तुमचं पैसे देतो आणि नाव माझं मागं घ्या। लगेच मी वासुदेव साहेबांनी फोन केला की असं आरोपी म्हणाला मी पैसे घेऊन विषय मिटवू काय, तुम्ही हुडकालो आहे म्हणताय, काय करू? त्यांनी सांगितले मला काय असेल ते देतोय तर ते पैसे घे आणि विषय मिटवून घ्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीचा फोन आला, माझा माणूस सांगलीत थांबला आहे, जावा ॲफिडेविट घाला आणि सगळं करून घ्या। हे सगळं केलं तर आता 2 महिने झालं आरोपी ते काही पैसे देत नाही। त्याच दिवशी ज्यावेळी पोलिसांच्याबरोबर होता हे नंतर मला कळालं। त्याच दिवशी रात्री आरोपीनं एक माणसानं लावून दिला मध्यस्थीला। त्या मध्यस्थीने मला 2 लाख रुपये दिले, राहिलेले 8 लाख रुपयाचे 2 चेक दिले आणि आपण ॲफिडेविट सगळं तुमच्या हातात पैसे आल्यावर ॲफिडेविट घालू म्हणून सांगितले। त्याच्यानंतर 2 महिने झालं ॲफिडेविट नाही, काय पैसे आलेले नाहीत, काही नाही। पण 15 दिवसाच्या मागं मला असं खात्रीशीर कळालं की आरोपीला मिरजे म्हणून गजानन लॉजमध्ये आणून ठेवलं। तर 3 दिवस लॉजमध्ये ठेवलेत। ठेवताना CCTV वगैरे सगळं बंद केलं, सोडताना ते CCTV बंद आणि
3 दिवसानं त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिलेलं आहे. हे खात्रीशीर मला माहिती झालेलं आहे. किती पैसे रक्कम काही कळू शकली नाही, पण बऱ्यापैकी त्यांच्याकडे आरोपीकडं रक्कम घेऊन